हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की सदा काका हे कृष्णाला हाक मारतात. कृष्णा म्हणते, अहो काका, तुम्ही मला कृष्णा म्हणा, मालकीनबाई नाही म्हणलंसा तरी चालेल की. त्यावर आता सदा काका म्हणतात, अहो असं कसं बोलताय मालकीनबाई, तुमचा मान आहे तो तुम्हासनी द्यायलाच हवा नवं. त्याबरोबर मग कृष्णा म्हणते, आता जर तुम्ही असं म्हणताय तर मग ह्याच्यामुळं म्या तरी काय बोलणार. आणि मग आता ती लगेचच काकासनी विचारते, पण काका तुम्ही थांबवलं का मला, काय झालं. त्याबरोबर आता ते सांगायला लागतात, अहो मालकीनबाई, मगाशी तुम्ही दुष्यंत सरकारसनी म्हणत होता नवं की तुम्हीच समज शोधून काढलं, तुम्ही समज केलं म्हणून, तर मला तुम्हासनी सांगायचं होतं. त्याबरोबर कृष्णाला आता आठवत असतं की ती दुष्यंतला म्हणत होती की सगळं काही तर मी एकटीने शोधून काढलेलं आहे. तर आता ते कृष्णाला सांगतात की अहो मालकीनबाई, तुम्हासनी ह्या घरातल्या एका माणसानं मदत केली आहे. कृष्णा म्हणते, कशासाठी. त्यावर ते काका सांगतात की अहो तुम्हासनी ते बिल हुडकून द्यायला दुष्यंत सरकारांनीच मदत केली. त्याबरोबर हे ऐकून कृष्णा खूप खुश होते. तर दुसरीकडे जयकांत, बाळजाबाई आणि गणपत हे सगळेजण आता बाळजाबाईंच्या खोलीत आलेले असतात. खोलीत आल्यावर जयकांत म्हणत असतो, हे बघा काकीसाहेब. तर बाळजाबाई जयकांतचं काही ऐकूनच घेत नाही. त्या जयकांतच्या एक मुस्काटात देतात ठेवून आणि मग जयकांतला सांगतात की काय म्हणलं होतं तुला आम्ही, एकदा का दागिने चोरून झाले की त्या चंद्रीचं काम तमाम करायचं नवं. मग त्याबरोबर लगेच इकडे गणपत म्हणायला लागतो, वहिनी अहो जरा चिडू नका, शांत व्हा. त्यावरती म्हणत असते, कशी शांत हो भाऊजी, तुम्हीच सांगा ना. तुमच्या ह्या अतिशहाण्या लेकामुळं आज आपल्या प्लॅनची सगळी माती झाली, कळतंय ना तुम्हाला. मग तरी कसं शांत व्हा म्हणताय. त्यावर लगेचच आता इकडे तो म्हणायला लागतो, हे बघा काकीसाहेब एक डाव. त्याबरोबर लगेचच बाळजाबाई म्हणतात, तुझं काही एक ऐकायचं नाही आहे आमासनी, समजलं नवं. एक शब्द बी तोंडातनं बाहेर काढायचं नाही, गुपचूप निघ इकडनं, चालता हो. त्याबरोबर मग मात्र आता जयकांतचा नाईलाज होतो आणि जयकांत हा आता ताबडतोबच तिकडनं निघून जायला लागलेला असतो. आता जयकांत तिकडनं गेल्यावर लगेच गणपत म्हणत असतो, नाही बाळजाबाई, जयकांत शेठची चुकी आहेच, ते तर आमासनी मान्य आहेच की, पर आपल्याला वाटलं बी नव्हतं की ती पोर आपल्याला एवढी वरचढ चढल म्हणून, नाही म्हणजे तुमचा प्लॅन. त्यावर बाळजाबाई म्हणतात, भाऊजी काय म्हणायचं काय तुम्हासनी, आमचा प्लॅन फ्लॉप झाला, आम्ही नीट प्लॅन केला नव्हता. त्याबरोबर लगेचच गणपत म्हणतो, अहो तसं नाही बाळजाबाई, पण ती पोरगी. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, त्या पोरीचं काय करायचं ते तर आम्ही बघून घेऊच, नाही जर तिला ह्या घराबाहेर काढली ना तर आमचं बी नाव बाळजा नाही. बघाच तुम्ही, आम्ही काय बी करू पर तिला ह्या घरामध्ये फार काळ टिकू द्यायचो नाही. बाळजा म्हणतात आम्हाला, बाळजा. एक डाव फ्लॉप झाला म्हणून काय झालं, आम्ही पुण्यांदा दुसऱ्यांदी त्या पोरीला बाहेर काढण्यासाठी काहीतरी डाव शक्कल लढूक आणि त्या पोरीला ह्या घराच्या बाहेर काढू म्हणजे काढू. काय बी झालं तरी आम्ही तिला ह्या घरात राहू देणार नाही म्हणजे नाहीच. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणत असतात, शेवटी नाव काय आहे आमचं, बाळजाबाई. बाळजा म्हणतात आम्हाला, जे आम्ही ठरवतो ते आम्ही करतोच. तर इकडं आता कृष्णा दुष्यंतसाठी चहा घेऊन आलेली असते. दुष्यंत पाणी पित असताना कृष्णा दुष्यंतला जोरात हाक मारते, दुष्यंत सरकार. तर आता दुष्यंतला ठसका लागतो. आता कृष्णा लगेच तिकडे येते आणि दुष्यंतची पाठ सोडत म्हणते, अहो हळू प्या की, हळू प्या, वर बघा. आणि मग ती त्याची पाठण सोडायला लागते. तर दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, अगं वेडी आहेस का तू. त्यावर कृष्णा म्हणते, आता म्या काय केलं. दुष्यंत म्हणतो, एवढ्या जोरात कोणी ओरडतं का गं कृष्णा कोणाला. त्यावर कृष्णा म्हणते, अहो ते म्या तुमच्यासाठी चहा घेऊन आलो होतो ना म्हणून ते सांगाय हाक मारत होतो. त्यावर दुष्यंत म्हणतो, ही अशी आणि कशाला आणलायस तू चहा, मी सांगितलं होतं तुला चहा आणायला. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो पण मी आता आणलाय नवं. दुष्यंत म्हणतो, पण मी कधी पण चहा पित नाही. कृष्णा म्हणते, ठीक आहे मग म्या पितो. जसा दुष्यंत म्हणतो, बरं ठीक आहे, आता आणलायस एवढा तर नाही बोलत नाही, दे. आणि मग दुष्यंत लगेचच चहा घेतो आणि प्यायला सुरुवात करतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार थँक्यू बरं का. दुष्यंत म्हणतो, नाही प्रयत्न चांगला आहे, पण आता इथे खरं तर तू थँक्स म्हणायची गरज नाही आहे. तू उलट वस्तू मला दिलीस ना, म्हणजे आता खरं तर मी तुझे आभार मानले पाहिजे, मी तुला थँक्स म्हणणार. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार म्या थँक्यू वेगळ्या गोष्टीसाठी म्हणलो. त्यावर दुष्यंत म्हणतो, का म्हणालीस थँक्यू मग. त्यावर कृष्णा सांगते, ते बिल, पोरगी, म्हणजे तुम्हीच मदत केलीस ना मला. त्यावर दुष्यंतला आठवायला लागतं की ती लहान मुलगी त्याच्याकडे आली आणि त्याला म्हणाली, दादा काही निरोप पोहोचवायचा आहे का. त्याबरोबर मग आता दुष्यंत म्हणायला लागतो, कसलं बिल, काही बोलू नकोस तू उगाचच्या उगाच. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही केली ना मला मदत. त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही
मी कशाला तुला मदत वगैरे करू, आणि कोण सांगतं कोण गं तुला ह्या सगळ्या गोष्टी अशा. त्याबरोबर कृष्ण आता म्हणायला लागते, कोणी सांगाय कशाला हवं दुष्यंत सरकार, अहो मला ठावा आहे की, मला वाटलं तुम्हीच माझी मदत केली असेल म्हणून म्हणलं मी थँक्यू. त्यावर दुष्यंत म्हणतो, मी का करेन तुझी मदत, तुला वाटतंय का तू इतकी महत्त्वाची आहेस म्हणून माझ्यासाठी. नाही गं नाही, मी काही मदत वगैरे केलेली नाही आहे तुझी, तू माझ्यासाठी इतकी काही महत्त्वाची नाही आहेस, कळलं ना. त्यावर कृष्णा म्हणते, होय का, बरं बरं, नाही मला वाटलं हो म्हणून मी म्हणलं, बरं तुम्ही नाही ना केली माझी मदत. दुष्यंत म्हणतो, नाही नाही अजिबातच नाही. कृष्णा म्हणते, ठीक आहे, मग माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि मला सांगा की तुम्ही नाही केली मदत म्हणून. दुष्यंत म्हणतोय, तू जाग, मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. कृष्णा म्हणते, नाही बोलता येत आहे ना व. तसा दुष्यंत तिकडनं निघून जातो. मग आता कृष्णा म्हणत असते, बुंगाट पाहुणं तुम्ही किती बी लपवा पर तरी बी मला ठाव आहे तुम्हीच मला मदत केली आहे ते. नाही तुम्ही ढीक खोटं बोलत असाल हो, पर काय ना तुमचं जे डोळे आहेत की नाही ते माझ्याशी कधीच खोटं बोलत नाही. त्यानंतर आता दिवाळीचे सगळेजण फटाकडे फोडण्यासाठी बाहेर आलेले असतात. आता कृष्णा आणि तिची बहीण म्हणजेच भक्ती या दोघी तर मस्त छान फटाकड्या फोडत असतात. तर आता दुष्यंत हा लांब उभा असतो. तर कृष्णा आणि भक्ती आता दुष्यंतला म्हणतात, तुम्ही पण फटाकड्या फोडा. तर दुष्यंत म्हणतो नको. तर भक्ती म्हणते, अहो दाजी काय नाही होत, मस्त मजा येते, या की फोडायला. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अरे तुमच्या दोघी बहिणींचा प्रॉब्लेम काय आहे यार, तुम्हाला दोघींना एखादी गोष्ट जर एकदा नको म्हटली तर का कळत नाही. कृष्णा आणि भक्ती दुष्यंतच्या हातामध्ये आता सुरसुरी देतात आणि दुष्यंतला सांगतात की काही होत नाही, पेटव फटाकडी, पेटव पाऊस. मग आता दुष्यंत हा एक पाऊस पेटवायला जातो आणि एक पाऊस तो पेटवून येतो. त्याबरोबर जयकांत इकडे आता मनातल्या मनात म्हणत असतो, अगं कृष्णे, खरं तर ही रांगडी पोर कुणाच्या तरी वेगळ्याच्याच हाती लागायला हवी होती, म्हणजेच आमच्या, पर चुकून ही या दुष्यंतच्या हाती लागली. तू आमच्या हातात जर असतीस नवं तर आम्ही आज काय केलं असतं ते तुला ठाव बी नाही. खरंच आज असं वाटायलं आहे की तुला लई घट्ट मिठीत घ्यावं, पर काय करणार, कसं घेणार. इतक्यात त्याला एक फटाकड्यांची माळ दिसते. त्याबरोबर तो आता म्हणत असतो की हां, ही आयडिया बाकी बेस्ट आहे. आता आम्ही फटाकड्यांची माळ इथं जाळणार, मग कृष्णाच्या पदरीजवळ आग जाणार. पदराजवळ आग गेली की कृष्णा वाचवा वाचवा ओरडणार, आणि एकदा का कृष्णा वाचवा वाचवा ओरडली का मग म्या कृष्णाला लगेच वाचवाय जाणार, ते बी अति प्रचंड ये गाणं. आणि मग म्या जाऊन तिला वाचवली की मग ती मला घट्ट मिठी मारणार. वा वा, काय उत्तम आयडिया आहे. आणि मग आता ठरल्याप्रमाणे तो करतो बी. तो आता मुद्दामूनच फटाकडी कृष्णाच्या पदराजवळ जाळतो. आता पदराजवळ फटाकडी जळाल्याबरोबर कृष्णा खरोखरच ओरडायला लागते, वाचवा वाचवा, दुष्यंत सरकार, दुष्यंत सरकार. आता दुष्यंत एकाही सेकंदाचा वेळ न घेता ताबडतोब आता लगेचच त्या आगीतून कृष्णाचा पदर विझवून काढतो. आणि आता दुष्यंतने स्वतःच्या हाताने आग विझवलेली असते, तर दुष्यंतचे आता हात भाजलेले असतात. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार केवढं भाजलंय तुम्हासनी. तर आता कृष्णा दुष्यंतचे हात बघत असतेच तोपर्यंत त्या ठिकाणी बाळजाबाई आलेले असतात. बाळजाबाई सुद्धा अरे दुष्यंत केवढं भाजलंय असं म्हणत दुष्यंतचे हात बघायला लागतात. पण कृष्णा तुम्ही इकडे या पहिल्यांदी असं म्हणत आता दुष्यंतला खेचते आणि बाजूला घेऊन जाते आणि त्याच्या हातावरती आता ती पाणी शिंपडते, पाणी मारते त्याच्या हातावर बादलीतनं पहिल्यांदी. आणि मग म्हणत असते, अहो बघा की केवढं भाजलंय, तुम्ही येडे आहे काय, तुम्हासनी कोणी सांगितलं होतं असं आगीत हात घालायला, असं कोणी करतं. अहो आता जर तुम्हासनी काही झालं असतं तर मी काय केलं असतं, कशापाई केलं तुम्ही हे समजा, कुणी सांगितलं होतं असा आगाऊपणा करा. त्याबरोबर दुष्यंत हा गप्प असतो. तर कृष्णा ही मात्र आता दुष्यंतचा हात पाण्याखाली धरते आणि ती रडत असते, कारण दुष्यंतच्या हाताला भाजलेलं असतं ते बघून कृष्णाला खूपच जास्त वाईट वाटत असतं. तिला ह्या गोष्टीचा त्रास होत असतो. मग तोपर्यंत भक्ती पटकन जाते आणि मलम घेऊन येते. ती कृष्णाला म्हणते, कृष्णे हे घे, हा मलिम लाव दाजींच्या हातावर, म्हणजे दाजीसनी जरा आराम भेटेल, बरं वाटेल. त्याबरोबर कृष्ण ताबडतोब भक्तीच्या हातातलं ते मलम घेते आणि दुष्यंतच्या हातावरती लावायला लागते. आता दुष्यंतला हे एवढं भाजलेलं बघून कृष्णाला खूपच जास्त दुःख होत असतं, वाईट वाटत असतं. तर कृष्ण म्हणत असते, काय करून घेतलं तुम्ही हे दुष्यंत सरकार. तर आता हे सगळं काही बघून अढळरावांना मात्र बरं वाटत असतं. अर्थात आपल्या लेकाचा आणि सुनेचा एवढा चांगला संसार सुरू आहे, कोणत्याही बापाला बरं वाटणं साहजिक आहे. पण आता इथं बाळजाबाई ह्यासुद्धा हे समज बघत असतात आणि त्यांना काही आनंद होत नसतो. उलट
त्या आता मनातल्या मनात चिडत असतात आणि ही गोष्ट अढळराव नोटीस करत असतात. तर इकडं कृष्णा ही दुष्यंतच्या हाताला मलम लावते. त्यानंतर आता सगळेच जण घरामध्ये निघून आलेले असतात. बाळजाबाई ह्या त्यांच्या खोलीत आलेल्या असतात आणि आता बाळजाबाईंना दुष्यंतने कृष्णाचा पदर वाचवण्यासाठी स्वतःचा हात जाळून घेतलेला प्रकार आठवत असतो. आता ते आठवून बाळजाबाई ह्या विचार करत असतात. ते चिडलेले असतात जरा. इतक्यात त्या ठिकाणी आता लगेचच जयकांत आणि गणपत आलेले असतात. आता जयकांत सांगत असतो, काकीसाहेब माफ करा आम्हाला, खरं तर ह्यो डाव आमचाच होता. आम्हाला वाटलं होतं ते चंद्रीचा गेम नाही वाजवला, पण आता इथल्या इथं ह्या कृष्णीचा तरी वाजवून टाकतो, म्हणून मग आम्ही. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात, अरे जयकांत तू येडा आहेस का? किती वेळा सांगितलं तुला हे असे छोटे मोठे गाव नाही घालायचे. त्यावर आता लगेचच इकडे गणपत म्हणायला लागतो, नाही बाळजाबाई जयकांत शेठचं चुकलंच, पण ती कृष्णी आपल्याला डोई जर व्हायला लागली, आपल्याला लवकरात लवकर तिचा निकाल लावायलाच हवा. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, भाऊजी ती किती बी डोईजळ झाली तरी तिचा निकाल तर आम्ही लावणार आहोतच. शेवटी कोण आहोत आम्ही? बाळजाबाई. आणि बाळजाबाई तेच करतात जे त्यासनी हवं असतं. ठाव हाय नवं? त्याबरोबर आता गणपत म्हणतो, हो की बाळजाबाई, अहो ठाव हाय की, पर बघताय नवं त्या कृष्णीचं. त्याबरोबर दुसरीकडं भक्ती ही किचनमध्ये काम करत असते. इतक्यात तिकडे कृष्णा जाते. कृष्णा कुकरचं झाकण लगेच काढत असते. तर भक्ती तिला म्हणते, कृष्णा अगं काय करतेस? गरम आहे की कुकर? मग कृष्णा म्हणते, अरे हो भावा, सॉरी लक्ष नव्हती माझं. आणि मग ती म्हणायला लागते की भावा अगं दुष्यंत सरकार होते म्हणून मी वाचलो, त्यांनी मदत केली म्हणून मी ह्या समजातनं बाहेर पडलो. जर त्यांनी बिल आणून दिलं नसतं तर मी काय केलं असतं गं? त्यावर मग आता भक्ती कृष्णाला म्हणते, अगं मग तू त्यांचे आभार मानले का? त्यांना धन्यवाद केलं का? त्यावर कृष्णा म्हणते, वय बोललो की, आणि ते पाया बी पडलो मंदिरात त्यांच्या. देवीला आम्ही दोघांनी मिळून एकत्र दागिने बी घातले आणि त्याशिवाय त्यांचे आभार मानलेत मी तसे. त्याबरोबर मग भक्ती म्हणते, काय तू फक्त दाजीसनी थँक्यू म्हणालीस होय? त्यावर कृष्णा म्हणते, होय मग. त्याबरोबर भक्ती आता कृष्णाला सांगते, अगं कृष्णे तसं नसतं, ते शहरातल्या माणसांची ना थँक्यू म्हणण्याची पद्धत जरा वेगळी असते, ते आपल्यासारखं थँक्यू नाही म्हणत. त्याबरोबर मग आता कृष्णा म्हणते, अगं मग कसं थँक्यू म्हणतात? आता काय करायचं? आणि त्यावर भक्ती म्हणते, अगं ही शहरातली माणसं ते गिफ्ट देतात थँक्यू म्हणण्यासाठी. त्याबरोबर कृष्णा म्हणते, काय गिफ्ट? मग आता म्या काय देऊ दुष्यंत सरकारसनी? आता भक्ती म्हणते, कर की विचार. त्याबरोबर कृष्ण ही विचार करत असताना चुकून तिचा हात आता खाली गरम पातेल्यावर टेकतो. त्याबरोबर ती आई ग म्हणते. भक्ती म्हणते, अगं कृष्णे काय हे गरम होतं नव्हं ते पातेलं, बघत जा की जरा. त्यावर कृष्णा म्हणते, भक्ते अगं मला एवढंसं भाजलं तर मला एवढं वाटायलं, दुष्यंत सरकारने तर माझ्यासाठी आगीला हात लावला. त्यावर भक्ती म्हणते, ते म्हणतात पण त्यांचं खरंच जीव आहे तुझ्यावर. बरं कृष्णे अगं मी नवस बोललेलो होतो, तू निर्दोष सुटली की मी 5 कुमारिकांना जेव घालणार म्हणून. देवीला असं टाळगळ ठेवणं बरोबर नाही नवं. त्यावर कृष्णा म्हणते, होय की, अगं मग करू की पुरा आपण तुझा नवस. त्यावर भक्ती म्हणते, अगं पण बाळजाबाईंच्या कानावर घालावं पाहायला लागलच की. त्यावर कृष्णा म्हणते, अगं भावा तू काही काळजी करू नको, बाळजाबाई काही नाही म्हणायच्या नाही. आणि तसं बी ह्या समध्या गोष्टी त्यासनी आवडतात, त्यामुळं मला खात्री आहे त्यावच म्हणते. त्याबरोबर आता कृष्णाने असं म्हटल्यावर भक्ती म्हणते, तुला वाटायलंय नवं? त्यावर कृष्णा म्हणते, अगं भय वाटायलंय म्हणजे. इतक्यात त्या ठिकाणी बाळजाबाई येतात. बाळजाबाई म्हणतात, काय वाटायलंय कुणासनी? त्यावर त्या दोघीही बहिणी गप्प राहतात. तर बाळजाबाई म्हणतात, काय शिजायलंय काय? मग दोघी बहिणी परत एकीमेकीच्या तोंडाकडे बघतात. तशा बाळजाबाई म्हणतात, अगं तुमच्या दोघींचं नाही विचारायलोय म्या, गॅसवर काय शिजायलंय असं म्हणत होतो, काय शिजायलंय गॅसवर. त्याबरोबर मग आता भक्ती लगेचच सांगते, काही नाही बाळजाबाई, अहो म्या डाळी भाताचा कुकर लावला आहे, तुम्हासनी काय पाहिजे होतं काय? त्यावर बाळजाबाई म्हणतात की नाही आम्हासनी काय न गं, तुम्हा दोघीसनी इथं बोलताना ऐकलं नवं म्हणून आलो तुमच्या आवाजानं, काय तुमचं चालू द्या मग आम्ही येतो. आणि मग एवढं बोलून बाळजाबाई ह्या लगेचच तिकडनं चाललेले असतात. तर मग कृष्णा ही बाळजाबाईंना थांबवते आणि म्हणते, बाळजाबाई एक बोलायचं होतं. त्यावर बाळजाबाई थांबतात. तर कृष्णा आता बाळजाबाईंना सांगते, अहो ते भक्ती नवस बोलली होती की म्हणजे म्या निर्दोष सुटलो की ती 5 कुमारिकांना जेव घालेल म्हणून, तर तो नवस
फेडाय पाहिजे असं मला वाटायले. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अच्छा म्हणजे भक्तीला वाटलं म्हणून तिनं तुझ्यासाठी नवस केला. आता तुला वाटायलंय भक्तीचा नवस फेडला पाहिजे म्हणून तू नवस फेडणार. त्याबरोबर आता लगेचच भक्ती म्हणते, अहो नाही बाळजाबाई, म्हणजे तसं नाही. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अगं कौतुक करायलोय मी तुम्हा दोघींचं, असू दे की, फेडायचं आहे ना नवस, मग फेडा, काय हरकत नाही. त्याबरोबर मग आता बाळजाबाईंच्या फोनवर एक फोन आलेला असतो. तर बाळजाबाई तिकडनं जातात. तर कृष्णा म्हणते, बघ मी म्हणलं होतं ना तुला, बाळजाबाई काय नाही म्हणायचे नाही, नाही म्हणले की नाही. त्याबरोबर आता लगेचच इकडे भक्ती म्हणते, वय. तर कृष्णा म्हणते, आता फक्त दुष्यंत सरकारसनी विचारायला हवं, तेवढं मी विचारून घेतो. त्यावर लगेचच भक्ती म्हणते, अगं दाजी काय तुला नाही बोलायची नाही, दाजी तुला होच म्हणतील बघ. त्याबरोबर कृष्ण म्हणते, वय पर मी एक डाव बोलूनच घेतो त्यांच्याशी. त्यावर भक्ती म्हणते, अगं वय बोल की त्यांच्याबरोबर. मग आता कृष्णा ही जेवणाचं ताट घेऊन दुष्यंतकडे आलेली असते. तर दुष्यंत हा आता कृष्णाला म्हणतो की नाही मला भूक नाही आहे, मला जेवण नको आहे. त्याबरोबर आता तो हाताला मलमही लावत असतो. आता हाताला लागलेलं आहे आणि त्याच्यात दुष्यंत भूक नाही आहे असं म्हणतो. कृष्णा म्हणते, भूक नाही, अशी कशी भूक नाही, कुणी नेली तुमची भूक. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा माझ्या हाताला एवढं भाजलं आहे, मी मलम वगैरे लावून बसलो आहे, कसं खाणार आहे मी, तुला या अशा सिच्युएशनवरती हे जोक कसे काय सुचू शकतात. त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार मग काळजी कशापायी करायलाय, मी आहे ना म्या एक काम करतो, म्या तुमसनी की नाही ही भाकर त्याचबरोबर ही डाळ आणि भाजी ह्या समजाच असं एकत्र करून देतो, मग तुम्ही खावा की. त्यावर दुष्यंत म्हणतो, मी तसं नाही खाऊ शकत गं कृष्णा. त्यावर कृष्णा म्हणते, अहो आता म्या एक एक घास तुमासनी भरवला तर ते तुमासनी चालायचं नाही, म्हणून मग म्हणलं की काला करून देतो, म्हणजे तुम्ही तुमचं खाऊ शकता की चमच्यानं. दुष्यंत म्हणतो, नाही गं नको आहे मला, मी म्हटलं ना मला भूक नाही आहे. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार जर तुम्ही खाल्लं नाही तर मला झोप नाही लागायची. दुष्यंत म्हणतो, काय संबंध गं माझ्या न खाण्याचा आणि तुला झोप न लागण्याचा. त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार जर आता तुम्ही नाही जेवलासा तर म्या बी नाही जेवणार, मला बी जेवण नाही जायचं, आणि म्या नाही जेवलो तर मला बाबा नाही यायची झोप. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हो बरोबर आहे, पण तरीही मला नको आहे गं कृष्णा. त्यावर कृष्णा आता दुष्यंतच्या पुढं घास धरते आणि मग दुष्यंत हा लगेचच कृष्णाच्या हाताने तो घास खाऊन सुद्धा घेतो. आता दुष्यंत आणि कृष्णा दोघंही जण एकमेकाच्या नजरेत पूर्णपणे हरवून गेलेले असतात. दोघं एकमेकाकडे बघत राहिलेले असतात. त्यानंतर आता मग लगेचच इथे कृष्णा ही भक्तीला म्हणते, भक्ते म्या दुष्यंत सरकारसनी गिफ्ट देणार. आणि मग आता कृष्णानं छान मातीचे भावला भावली बनवलेले असतात आणि ती म्हणत असते की आता म्या दुष्यंत सरकारसनी हे भावलं देणार. त्याबरोबर आता दुष्यंतचीच गाडी तिथून येते आणि त्या भावल्या चिरडते. कृष्णाने त्या उन्हात वाळवायला ठेवलेल्या असतात. आता लगेचच इकडे दुष्यंत कृष्णाला सॉरी म्हणतो. तर कृष्ण आता रडत दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार तुमच्या सारीनं त्या भावल्या परत येणार आहेत वय माझ्या. मग दुष्यंत कृष्णाला हातामध्ये हँडग्लोव्ज घालून मातीच्या भावल्या बनवायला मदत करतो. हे सगळं बघून कृष्णा तर खूप खुश होते, पण बाळजाबाई मात्र खूपच जास्त चिडलेले असतात, त्यांना जेलेसी होत असते. त्याबरोबर आता कृष्णाच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेलं बघून दुष्यंतलाही छान वाटतं. दुष्यंतच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्माईल आलेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद